सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 10. संतांचे शब्द म्हणजे अधिकाराचे शब्द, देवाचे शब्द खरे ठरायचेच. अधूनमधून माझं सर्व कुटुंब आणि मी पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनास जात असे. प्रत्येक वेळी स्वामी मुलांना खडीसाखरेच्या प्रसादाबरोबरच ज्ञानेश्वरी नित्यपाठ ही पुस्तिका प्रसाद भेट म्हणून हाती द्यायचे. एकदा असंच माझे 4ही मुलगे घेऊन पावसला गेलो होतो. निरोपाच्या वेळी सर्व मुलांना घेऊन मी स्वामींच्या खोलीत गेलो. स्वामी ज्ञानेश्वरी नित्यपाठ आणि खडीसाखरेचा प्रसाद मुलांना देत होते. मी म्हणालो, गेल्या 2ही वेळेला त्यांना आपण नित्यपाठ दिलाय, घरी भरपूर नित्यपाठ झालेत, काही वाचत नाहीत नि काही नाही. माझं हे असं बोलणं ऐकून स्वामी म्हणाले, वाचतील. पुढे आम्ही घरी आलो. याच्या आधीसुद्धा नित्यपाठ वाचत जा, जरा पाठ वगैरे होऊ दे, असं आम्ही म्हणजे मी आणि पत्नीनं मुलांना अनेकदा सांगितलं असेल, पण त्याचा परिणाम 0 असाच झाला होता. स्वामींच्या वरील उद्गारानंतर काय झालं कोण जाणे. मुलं घरी आली आणि नित्यनेमे नित्यपाठ वाचू लागली. पुढे त्यांचा नित्यपाठ पाठसुद्धा झाला होता. सांगलीला माझ्याकडे कोटणीस महाराजांचे एक हरदासी शिष्य येत असत. त्यांना ही गोष्ट एकदा सहजच मी सांगितली. त्यावर ते हरदासी मला म्हणाले, अहो, आपण वापरतो तेच शब्द संत आणि सत्पुरुष वापरतात. शब्द निराळे नसतात, पण त्या शब्दामागं योगाभ्यासानं ताकद आणि अधिकार आलेला असतो. मला हा मुद्दा पटवण्यासाठी म्हणून त्या माझ्या हरदासी मित्रांनी चहा घेता घेता मला एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट मला फार आवडली होती. ती गोष्ट अशी, एक राजा होता. तो राज्याकडे विशेष लक्ष द्यायचा नाही, नेहमी बाहेर असायचा. प्रधानच सर्व राज्य व्यवहार करायचा. एकदा हा राजा बऱ्याच वर्षांनी आपल्या राजधानीत आला. सर्व व्यवहार कसे सुरळीत आणि हुकुमातीत चाललेले आहेत हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं. प्रधानाच्या कर्तृत्वाबद्दल थोडी असूया उत्पन्न होऊनच का म्हणाना, तो लहरी राजा प्रधानाला म्हणाला, आमच्या गैरहजेरीत इतका सुरेख कारभार चालतो, म्हणजे आमच्या शब्दाला इथं किंमत नाही. तुमचे शब्द अधिकाराचेच झाले आहेत. राजाचं हे बोलणं ऐकून प्रधान मोठ्या लीनतेनं त्यांना म्हणाला, सरकार, तसं नाही. आपलेच शब्द आणि त्यामागील अधिकार महत्त्वाचा. त्यानंच हा राज्यकारभार चाललाय. राजा लहरी आणि हट्टी, त्याला हे पटेना. तो आपलं म्हणणं सोडायला तयार नाही. शेवटी प्रधान अदबीनं राजाला म्हणाला, सरकार, आपल्या शब्दाला वजन आहे का माझ्या ह्याचा अनुभव देईन, पण त्यावेळेस काही घडल्यास मला क्षमा करावी. झालं. काही दिवस निघून गेले. राजा पुन्हा एका वर्षानं राज्यात आला. दरबार भरला. राजा सिंहासनावर बसला. भालदार, चोपदार, सेवक सर्व आजूबाजूला होते.
प्रसंग आला आहे असं पाहून प्रधानानं आजूबाजूच्या भालदार चोपदारांना आज्ञा केली, बघता काय, सरकारच्या तोंडात मारा. सर्व भालदार चोपदार आश्चर्यानं प्रधानाकडं पाहू लागले. जमलेल्या इतर मंडळींना सुद्धा नवल वाटलं. त्या प्रसंगी राजा पूर्वी काय झालं होतं ते सर्व विसरून गेला होता. प्रधानाचे हे शब्द ऐकून राजा रागानं लाल झाला आणि म्हणाला, बघता काय, प्रधानजींच्या तोंडात मारा. राजाच्या मुखातून असे शब्द बाहेर पडताच क्षणी सर्व भालदार चोपदारांनी प्रधानाच्या भडाभड एक एक तोंडात दिली. प्रधान शांत झाला. राजाला म्हणाला, सरकार, कुणाच्या शब्दात ताकद आहे? माझे हरदासी मित्र नंतर मला म्हणतात, हे असं असतं, आपण वापरतो तेच शब्द संत वापरतात, पण त्यांच्या शब्दामागे ताकद असते, शक्ती असते आणि अधिकार असतो. ते देवाचे शब्द असतात, ते खरे ठरायचेच. असे प्रसंग असे स्वामी या 9व्या प्रकरणातील हा होता भाग 10वा. उद्या ऐकूया याचा भाग 11वा. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.